तुम्हाला पण माझ्यासारखे छान छान YouTubeचे थंबनेल बनवायचेत का? मग याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. फिरून फिरून नाही देणार आहे, डायरेक्ट पॉइंटवरती येणार आहे. आणि असे छान छान YouTubeसाठी थंबनेल तुम्ही सुद्धा बनवू शकता. खूप सोपं आहे, जाणून घेऊया आता लगेच. फक्त मी या स्क्रीनवरती तुम्हाला काही दाखवू शकत नाही, कारण ते मला एवढं नाही जमत आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं थोडं प्रॅक्टिस करून दाखवेल कसं बनवायचं ते. तर तुम्ही पहिलं जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर जेमिनी AI म्हणून तुम्ही डायरेक्ट सर्च करा. तिथे सर्च केल्यानंतर पहिलीच तुम्हाला लिंक येईल जेमिनी AI म्हणून. तिथे ती ओपन केल्यानंतर तिथे तुमचा जो काही व्हिडिओ केला असेल तुम्ही, तो जर तुमचा व्हिडिओ 5 मिनिटापेक्षा कमी असेल, तर तो तुम्ही तिथे अपलोड करू शकता. फाईलमध्ये जाऊन ती व्हिडिओ येते डायरेक्ट तिथे अपलोड केली की त्यानंतर खाली सरळ सरळ मराठीमध्ये टाईप करायचंय. तुम्ही जर मराठी असाल तर मराठी, इंग्लिशमध्ये येत असेल तर इंग्लिशमध्ये, नाही तर हिंदीमध्ये. जर तुम्हाला त्या व्हिडिओसाठी थंबनेल हवं असेल तर सरळ मराठी टाईप करायचं की मला या व्हिडिओसाठी एक छान असं सूट होणारं व्हायरल थंबनेल क्रिएट करून द्या युट्यूबच्या लॉंग व्हिडिओसाठी. हे त्याच्यात मेन्शन करायचं, शॉर्टसाठी हवंय की लॉंगसाठी हवंय ते. तर असं तुम्ही डायरेक्ट टाका. त्यानंतर तुम्हाला जर त्यात तुमचा स्वतःचा फोटो ऍड करायचा असेल तर तुमचा स्वतःचा फोटो सुद्धा डायरेक्ट ते ऍड करून देऊ शकता. व्हिडिओ नंतर अजून एक फोटो, किंवा तुमच्याकडे जर व्हिडिओ मोठी असेल 5 मिनिटापेक्षा जास्त, तर तुम्ही डायरेक्ट स्वतःचा फोटो द्या आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बोललेलं आहे, काय दाखवलेलं आहे तुम्हाला तर माहितच असेल. त्याच्यामुळे तुम्ही ते डायरेक्ट टाईप करा की मी कशा संदर्भात, जेवणासंदर्भात व्हिडिओ बनवलाय, कुठले फॅशन आहेत त्याच्या संदर्भात बनवलंय, किंवा तुम्ही काय DIY आर्ट दाखवते त्याच्या संदर्भात. तर ते काय काय दाखवलंय ना ते डायरेक्ट खाली टाईप करा. त्यानुसार मग तुम्हाला एक थंबनेल क्रिएट करून देईल जेमिनी AI. आणि त्यातले तर तुम्हाला ते नाही आवडलं तर तुम्ही परत दुसरं सुद्धा टाकू शकता की हे नाही बरोबर वाटत आहे, मला अजून 2-3 थंबनेल बनवून द्या तुमच्याकडून, जे की व्हायरल होतील आणि ते बघितल्या बघितल्या लोकांना व्हिडिओ बघूशी वाटेल असे कुठले असतील तर अजून द्या. असं तुम्ही टाईप करून परत टाकलं तर तुम्हाला अजून 2-3 असे थंबनेल जेमिनी AI देते. त्यातला कुठला तरी तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा आणि तुमच्या YouTubeच्या व्हिडिओला थंबनेल तुम्ही तो ऍड करू शकता. इतकं साधं, सोपं, सरळ आहे. एकही रुपया खर्च न करता तुम्ही हा थंबनेल बनवू शकता. तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी हा टॉपिक हेल्पफुल आहे का? आणि मी सुद्धा असेच थंबनेल बनवते. मला सुद्धा माहित नव्हतं पहिलं. मी हे YouTubeवरूनच शिकले. YouTubeवर सर्च केल्या. ज्या आपल्या कामाच्या गोष्टी आहेत ना, त्याच शक्यतो तुम्ही YouTubeवरती सर्च करा. बाकी रील्स स्क्रोल करतच राहतो आपण. त्यात आपल्या कामाची कुठली गोष्ट आहे ती तुम्ही बघा. ते तुम्हाला लगेच भरपूर YouTubeमध्ये ज्ञान आहे. ज्ञानाचा भंडार आहे YouTube. तर तुम्हाला तिथून जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुम्हाला उपयोगी येणार आहे तुमच्या करिअरच्या दृष्टीने, तो तुम्ही त्याच्याकडून घ्या. बाकी सगळ्या फालतू गोष्टी आहेत तिथे जास्त लक्ष देऊ नका. YouTubeमधून ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकण्यासारख्या आहेत. तर तुम्ही नक्की, तुम्हाला जर माझी व्हिडिओ नाही समजली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी अजून चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करेल तुम्हाला, आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवायचा प्रयत्न करेल कसं मी जेमिनी AI मध्ये गेले आणि ती व्हिडिओ अपलोड केली त्यानंतर, किंवा फोटो अपलोड करून कसं थंबनेल बनवलं. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला लगेच या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल तसंच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्यासाठी हेल्पफुल आहे की नाही, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्यासोबत असेच जोडून राहा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचं टॉपिक सुद्धा तुम्हीच मला सांगा काय आहे ते. मी नक्की व्हिडिओ बनवेल. बाय.